वाव, काय आहे? म्हणजे आधी प्रायव्हेट जेट आणि आता यॉट. इकडे हॉल पण आहे, बेडरूम पण आहे. तुला माहितीये जय, मी ना पहिल्यांदाच यॉट मध्ये बसले. सॉरी, आय मीन यॉट मध्ये आले. इथे अजून काय काय आहे? तू थांब, मी बघते. जान्हवी, अजून एक गंमत आहे. गंमत कोणती? काका. हे सगळं तू माझ्यासाठी केलंस ना? ऑफकोर्स. पण तू जर माझी विश ऐकलीच नसतीस तर माझ्याकडे वेगळे प्लॅन्स रेडी होते. पण येस, माझ्या प्लॅनपेक्षाही जास्त तुझी विश आणि तुझा आनंद माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी हे सगळं काही केलं. तुला आवडलं आहे ना? खूप आवडलं आणि मी खूप 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 खुश आहे. जयंत, इथे तर म्युझिक सिस्टम पण आहे. येस. म्हणजे लोक इथे गाणं पण गात असतील ना? कधी कधी. जयंत, माझी ना खूप गाणं गायची इच्छा होती. मी गाऊ? आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो ना, तेव्हा जे गाणं तू गायलेस ते प्लीज गा. नको चंद्र तारी फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पहावे. जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना. माझा होशील ना, माझा होशील ना. हॅपी बर्थडे जान. हॅपी बर्थडे जान्हवी. थँक्यू. जयंत, जयंत, हा समुद्र किती लांब पसरलाय ना. म्हणजे इथून जर कोणाला हाक मारली तर ते किती लांब पर्यंत जाईल. जयंत,
मी माझ्या आई बाबांना हाक मारू चालेल? चालेल, ऑफकोर्स चालेल. हे बघ, आज तुझा दिवस आहे आणि हे सगळं मी तुझ्यासाठीच तर केलंय. त्यामुळे तुला जे वाटतं ना ते तू तू बिंदास कर. बाबा! 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 आई! आई! जान्हवी! 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 तू माझं नाव का घेतलंस? कसं आहे ना जान्हवी, तुझ्या आयुष्यात तुझ्यावर प्रेम करणारी खूप माणसं आहेत. पण माझ्यावर प्रेम करणारी तू फक्त एकटीच आहेस. त्यामुळे तुझं नाव माझ्यासाठी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात स्पेशल नाव आहे. जान्हवी! I love you! I love you! I love you! I love you! एखाद्या सुंदर स्पॉटवर फिरायला घेऊन गेला असता आणि मग जोरात ओरडला असता, आय लव्ह यू जानू. आम्ही मस्त असे टायटॅनिक मधल्या हिरो हिरोईन सारखे बोटीवर फिरायला गेलो असतो. मग छान असे हात करून उभे राहिलो असतो. हे कुठे आलोय आपण? ही पण कोणती स्पेशल जागा आहे का? ऑफकोर्स स्पेशल आहे. इथे जे आईस्क्रीम मिळतं ना ते स्पेशल. आईस्क्रीम? तुला माहितीये जन, माझी ना एक ऑड सवय आहे. मला आईस्क्रीम तेव्हाच खूप खायला आवडतं जेव्हा असा धो धो पाऊस पडत असतो. इज इट कूल? मग मलाही आता धो धो पाऊस पडत असतानाच तुला आईस्क्रीम खाताना बघायचं. हा, आज कसा काय पाऊस पडेल? पडेल, तू फक्त डोळे बंद कर. मग यू नेव्हर नो, आताही पाऊस पडेल. म्हणजे तुझं म्हणणं आहे मी आता परत डोळे बंद करू म्हणजे पाऊस पडेल? हो, सरप्राईजेस तसेच द्यायचे असतात ना. डोळे बंद कर. ओके. 3 up, no cheating. 2 and 1. जयन, जयन, अरे खरंच पाऊस पडायला लागलाय. आर्टिफिशियल पाऊस आहे जान्हवी, फक्त तुझ्यासाठी. हे बघ, एन्जॉय.
तू एन्जॉय कर. दादा आपल्याकडे छत्री आहे का? आईस्क्रीम तिथे लावूया. मला सांग, तुला कसं कळलं मला आईस्क्रीम आवडतं? सोशल मीडिया. मी सोशल मीडियावर तुला स्टॉप केलं. हो. मेघ विरघळून हिमासन धरतीवर या अवतरणी स्पर्श होता कोमल कळांनी. फुल त्यातील मल ओघळले ते अलवार चाहुली समा कानी ते असं उमलन माझी मी वाहिले आता उषात मी. क्या बात आहे. तुला खरंच माहित नव्हतं की तू इतकी रोमॅन्टिक आहेस. बट थँक्यू फॉर सेइंग येस. खरं तर थँक्यू मी म्हणायला पाहिजे. तू माझी सगळी स्वप्न पूर्ण करायला आलाय. माझा ना विश्वासच बसत नाहीये की हे सगळं प्रत्यक्षात घडतंय. म्हणजे मला सवयच नाहीये ना या सगळ्याची. त्यामुळे मला ना कळतच नाहीये मी नक्की कशी रिॲक्ट करू. जान्हवी, तुझ्या सगळ्या विशेष पूर्ण होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आम्ही तर मी नाही बोलणं देणार तर कोण करणार. आता इतका विचार न करता आईस्क्रीम वितळण्याच्या आधी खाऊन घे. आता शेवटी त्यातून मिल्कशेक बनवून प्यायला लागेल तुला. जान्हवी, इफ यू डोंट माइंड मी एक सेल्फी घेऊ. जयन, तुला नक्की काय आवडतं? म्हणजे मला असं विचारायचंय की तुझा विशेष काय आहे? रमी, मला तुला कायम आनंदात बघायचा. तुला आता माझी एकच रशी. तुझ्या चेहऱ्यावर ते स्माईल बघितल्यावरच मला वाटते की ह्याच्या सगळ्या विशेष कंप्लीट झाला. तुम्हाला माहितीये का तिने काय केलंय ते? हिच्या दिसण्याकडे जाऊ नका तुम्ही.
दिसते तीच बर, पण हिच्या करामती आहेत आराभर. आज सकाळी माहितीये तुम्हाला, बाहेर ती बाई भावना का कोणती ती आली होती, तिच्याशी गप्पा मारत उभी राहिली होती. काय मग आनंदी भावनाशी बोलत होती? मग काय, आई तुम्ही खरं सांगताय ना? देवा देवा देवा, आता मी कशाला खोटं बोलू सुपू. अगं मी या डोळ्याने बघितलंय. ती भावना आपल्या कंपाऊंड मध्ये आली कशी देवाला माहित. ती आनंदीशी बोलत होती आणि ही बाया तिच्या गळ्यात पडून करून बुसू 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 रडत होती. नशीब मी वेळेवर तिथं पोहोचले. रवी, मला वाटतं ना या दोघींमध्ये नक्की काहीतरी शिजत होतं. पण आनंदी, तुला तुझ्या भावना इकडे जायचंय? हो. तू परत तिच्याशी बोलण्याचा जरी प्रयत्न केलास तरी पोलिसांना सांगून तुझ्या भावना आईला मी जेलमध्ये टाकेन. आणि रिक्वेस्ट नाहीये, समजलं? पण त्याच दिवशी त्या भावनाला जेलमध्ये टाकायला हवं होतं, म्हणजे तिचं डोकं ठिकाणावर आलं असतं. तिची हिंमतच कशी झाली? आणि त्यात ही एक डोक्याला ताप, सारखं आपलं भावना पाहिजे भावना पाहिजे. हिला आपल्यापेक्षा ना ती जवळची वाटायला लागलीये. शी. ए, बघत काय उभी राहिलीस? हा, काम नाहीये तुला? जा रूम साफ करून घे, जा. देवा 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 देवा. रवी, ही कार्टी दिसते तेवढी साधी नाही हा. महालबाड दिसते पोरगी. विश्वा, विश्वा यार काय चाललंय तुझं? तुझा फोन का ऑफ लागतोय? आम्ही तुला किती फोन ट्राय केले माहिती आहे? अरे आम्हाला वाटलं आपण काहीतरी करू यार, जान्हवीची एंगेजमेंट थांबू. तू तर गायबच झालास. जाऊ दे रे, जान्हवी माझ्या नशिबात नव्हती हेच खरंय. तसंही माझ्या वाचून तिच्या आयुष्यात काही बदलणार नाही. विश्वा यार, तुझ्या आईलाही फोन केला होता आम्ही, त्यांनी सांगितलं नाही का तुला? विश्वा, 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 अरे काहीतरी बोल ना यार. अरे असं गप्प बसून काय होणार आहे? जान्हवी त्या दुसऱ्या मुलासोबत लग्न करते याचा आम्हालाच इतका त्रास होतोय, तर आता तुला किती त्रास होत असेल? अरे विश्व, काहीतरी बोल. अरे असं गप्प राहून काही होणार नाहीये. काकू, तुम्ही तुमच्या मित्राची एवढी काळजी करता हे बघून खूप बरं वाटलं. पण एक सांगू का, या घरात त्या मुलीचं नावही घेऊ नका. विश्वाच्या बाबांना जर कळलं ना, तर उभ्या आयुष्यात विश्वाचं तोंड पाहणार नाही. मला या घरात भांडणं नको आहेत, म्हणून सांगते, त्या मुलीचा विषय विश्वासावर काढू नका. प्लीज एवढं ऐकाल माझं? काकू प्लीज तुम्ही हात जोडू नका ना.
तुम्हाला तुमच्या मित्राला आनंदात पाहायचे की नाही म्हणून सांगते, त्याच्यासमोर ना पुन्हा पुन्हा तो विषय काढू नका. तुम्ही जेवढं बोलणार त्याला तितका त्रास होणार. तो कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करतोय यातून. आपण ही मदत करायला हवी की नाही. त्यापेक्षा की नाही तुम्ही त्याला आप्पांचा, आई बाबांचा विचार करायला सांगा. एवढं कराल बाळांनो माझ्यासाठी. विश्वा यार, हे असं असेल हे नव्हतं माहित आम्हाला. लाईफ असंच असतं रे. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सॅक्रिफाईस करावंच लागतं. प्रत्येक जण यातून जातो. पण मी कोणी वेगळा थोडीच आहे. कोण बोलतोय? हॅलो वीणा वहिनी, मी जयंत बोलतोय. जयंत, तुम्ही बोला ना. वहिनी मला ना एक तुमची मदत लागेल. माझी मदत? हो, ॲक्च्युली मला विचारायचं होतं की जान्हवीला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं? अच्छा, जानू बद्दल विचारायला फोन केलाय तुम्ही. खरं तर बरं बरं. खरं तर ना तिला तिखट खायला खूप आवडतं आणि त्यातही पावभाजी रोज खायला दिली ना तरी कंटाळणार नाही जानू. ओके, हा, चालेल चालेल, मजा करा. थँक्यू वहिनी. बाय बाय. सर काय पाहिजे होतं? एक पावभाजी. ओके. काय? हं? पावभाजी? एक मिनिट, तुला कसं कळलं मला पावभाजी आवडते? मी तर तुला सांगितलंच नाही. आयडिया. हा? मी वीणा वहिनींना कॉल केला होता. तू खरंच वीणा बहिणीला कॉल केला होतास? येस. मला चिमटा काढ. सॉरी. काढ ना चिमटा. तू मला हे असं करायला का सांगितलं? कारण तू एकाच दिवशी माझी सगळी स्वप्न पूर्ण करतोयस. म्हणजे मला ना कळत नाहीये हे स्वप्न आहे की खरोखर हे सगळं माझ्या बाबतीत घडतंय. जान्हवी, मग आता अशा सिच्युएशनसाठी तू तयार राहा. कारण तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि तू फक्त मोमेंट्स मनसोक्त एन्जॉय करायचे आहेस. पण हा, दरवेळी मला हे असे चिमटे काढायला लावू नकोस हा. काय झालं? काय नाही, आय गेस मी माझं वॉलेट जेटमध्ये विसरलो आहे. नाही, पण त्यानंतर आपण आईस्क्रीम घेतलं होतं ना? राईट. म्हणजे मी माझं वॉलेट हरवलं. काय? जयंत, तुझं वॉलेट हरवलंय आणि हे तू हसून सांगतोयस? तुला अजिबात टेन्शन नाही आलंय का? अरे बापरे, आता काय करायचं आपण? माझ्याकडे पण पैसे नाहीयेत. मी माझा फोन पण घरी विसरले. एक मिनिट, तुझ्याजवळ तुझा फोन आहे ना? म्हणजे आपण इथे ऑनलाईन पेमेंट करू शकतो. ऑनलाईन पेमेंट? सॉरी जान्हवी, मला ना खूप सिक्युरिटी पाळावी लागते, सो आय कांट डू ऑनलाईन पेमेंट. अरे काय दादा, तुम्ही ही ऑर्डर कॅन्सल करा. जान्हवी, काम थांबून रिलॅक्स. अरे पण जयंत. तुम्ही जाऊ शकता. ओके. जयंत, काय करतोयस तू? आपल्याकडे पैसे नाहीयेत. प्लीज कॅन्सल कर ही ऑर्डर. अरे काम डाऊन जान्हवी. तू एक काम कर, तू मनसोक्त पावभाजी एन्जॉय कर. मी एका मिनिटात आलो. कुठे जातोयस तू? आणि मी
मी नाही खाणार ही पावभाजी. म्हणजे पैसे नसताना कशी खाऊ? तू ऐक ना माझं, प्लीज ही ऑर्डर कॅन्सल कर. जान्हवी, मी एका मिनिटात येतोय. यू डोंट वरी, ट्रस्ट मी. आय विल बी बॅक इन अ मिनिट. पावभाजी एन्जॉय कर. तू काय बोललास जाऊन त्यांच्याशी? पेमेंट नंतर करशील असं सांगितलंस का त्यांना? हा. मग ठीक आहे. जयंत ऐक ना, तू पण ही पावभाजी खा, खूप टेस्टी आहे. नो थँक्स. तुला खाताना पाहून माझंही पोट भरलं. सेन्स. सर आणखी काय हवं? जान्हवी, आणखी काही लागणार आहे? नाही, माझं पोट भरलंय. जयंत, हे हे तुझं वॉच आहे ना? यू कॅन लीव. जयंत, दॅट्स नॉट फेअर. काय? हेच हा हट्ट. अरे आपल्याकडे पैसे नव्हते तर आपण पावभाजी नंतर खाल्ली असती. आता या पावभाजीसाठी तुला तुझा वॉच त्यांना द्यावं लागलं. नाही जान्हवी, हे बघ, मला असं नाही वाटत. आय नो माझं वॉच गेलं, सो वॉट. मी असं वॉच पुन्हा कधी विकत घेऊ शकतो. बट हा दिवस, दिस मोमेंट, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद, हा मी पुन्हा कधी मिळवू? निघायचं? लेट्स गो. सॉरी. Excuse me, sir. What would you like to have for dinner? जान्हवी, काय सांगू? काही नाही, माझं तर पावभाजीनेच पोट भरलंय. आता मी घरी जाऊन जेवेन. ओके, नथिंग, थँक्स.
अरे वा, छान दिसते सजावट. पकडता एक मिनिट. अरे लक्ष्मी, काय झालं ग? अजून जान्हवी आली नाही हो. पण तू एवढी काळजी का करतेयस? अगं जयनने सांगितलंय ना की 9 वाजेपर्यंत आणून सोडणार आहे म्हणून. येईल का जान्हवी? आणि बघ, अजून 9 वाजले नाहीयेत. हो ना. जान्हवी, जान्हवी, आय होप मी तुझ्या सगळ्या विशेष पूर्ण करू शकलोय. तू खरंच खुश आहेस ना? खुश? जयंत, मला किती छान वाटतं हे मला शब्दातही सांगता येणार नाहीये. हा, पण एवढं मात्र सांगेन, आजचा दिवस आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. आणि हा आजपर्यंतचा माझा सगळ्यात बेस्ट बर्थडे होता. थँक्यू जयंत. थँक्यू सो मच फॉर मेकिंग मी फील स्पेशल. तुला माहितीये, मला ना माझ्या घरात सगळे बडबडी म्हणतात, पण मला कधीच असं वाटलं नव्हतं की एक दिवस कुणीतरी माझ्या आयुष्यात येईल आणि माझी ही सगळी बडबड इतकी सिरियसली घेईल. म्हणजे मी अगदी सहज अशा बोलून दाखवलेल्या गोष्टी सुद्धा कुणीतरी इतक्या मनावर घेईल. खरंच थँक्यू. तुला माहितीये जयंत, आपल्याला जेव्हा सगळ्यात जास्त आनंद होतो ना, तेव्हा आपल्याला कसं वाटतं, म्हणजे आपण हवेत उडतोय की काय, पाण्यावर तरंगतोय की काय, पावसात चिंब भिजतोय की काय. हे ना सगळ्यात स्पेशल फिलिंग असतं. हे स्पेशल फिलिंग आज तू मला खरोखर दिलंयस, त्यासाठी खरंच थँक्यू. आणि सगळ्यात भारी तर तेव्हा वाटलं जेव्हा मला पावभाजी खाता यावी म्हणून तू तुझं घड्याळ त्या हॉटेलवाल्याला देऊन टाकलंस. खरं सांगू जयंत, आजवर माझे आई बाबा आणि भावनाताई सोडल्यास एवढं माझ्यासाठी कोणीच नाही केलंय जेवढं तू केलंयस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मला एवढं स्पेशल फील करून देण्यासाठी आणि ह्या सगळ्या स्पेशल फिलिंग देण्यासाठी. खरंच थँक्यू. मला आज खरंच असं वाटलं की मी खूप स्पेशल आहे तुझ्यासाठी. त्यामुळे मला हे स्पेशल फिलिंग दिल्याबद्दल खरंच थँक्यू. बरं, मी जाऊ आता, कारण खूप उशीर झालाय आणि तू आईला प्रॉमिसही केलं होतंस की तू 9च्या आत मला घरी सोडशील. घरचेही वाट बघत असते. सो निघते मी. बाय. हो, पण इतक्या नाही. अजून माझ्याकडे तशी पूर्ण 2 मिनिटं आहेत. ओके, बाय. बाय. जान्हवी, इफ यू डोंट माइंड, कॅन आय हॅव युअर नंबर? हो चालेल, पण माझ्याजवळ माझा मोबाईलच नाहीये. म्हणजे तू सकाळी जेव्हा मला बाहेर घेऊन जायला आलास तेव्हा त्या एक्साइटमेंटमध्ये मी माझा फोन घरीच विसरले. दॅट्स ओके. माझ्या फोनमध्ये मी तुझा नंबर लिहून घेतो. सांग. 99 थँक्यू. खरं तर मला त्याच दिवशी तुझा नंबर घ्यायला हवा होता, पण तू इतकं नॉनस्टॉप बोलत होतीस की मला तुला बघत राहण्यापलीकडे दुसरं काही सुचलंच नाही. ओके, बाय. बाय. घे.
आली. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू आई. हॅपी बर्थडे जानू. थँक्यू बाबा. बघ आई, आमच्या जिजूनी जान्हवीला वेळेत सोडलं की नाही बघ. हो रे बाबा. हो, हे खरंय. हॅपी बर्थडे जानू. हॅपी बर्थडे जानू. भावना जा ना, तू पण जा. अगं राहू दे, माझे हात तेलाच आहेत ना, इथनच करूया आपण. एक मिनिट, माचीस कुठे आहे? माचीस दादा, हा? माचीस दे ना. काडपेटी माझ्याकडे तुझ्याकडेच असेल बघ. माझ्याकडे कुठे असणार माचीस? नाही, खरंच नाही. अरे हा, माझ्याकडेच आहे. नाही ते मगाशी देवाऱ्यातून घेतली होती ना मी. घे जा ना, घे घे ती मगाशी घेतली होती. बाबा, आईला पहिल्यांदा. ऐका झालं सेलिब्रेशन सगळ्यांचं. तर बहिणाबाई सांगा, आज दिवसभर कुठे कुठे गेला होतात, काय काय केलं? हा, ओ, हे काय विचारताय? गेले असतील कुठेही, फिरले असतील, खाल्लं असेल काहीतरी आणि आले असतील घरी. कसं आहे ना वहिनी, ही आमची लहान बहीण आहे. तेव्हा ही कुठे जाते, काय करते याबद्दल आम्हाला काळजी असणारच ना. काय ग, बरोबर ना? हा. जानू कुठे जाते, काय करते, हा तिचा पर्सनल इश्यू आहे. तू कशाला मध्ये पडतोस? अगं पण तू अगं जानू, तो विचारतोय पाणीपुरी खाल्लीस की नाही. ते जाऊ दे, तू मला सांग, त्याने तुला मसाला डोसा खायला घातला का ते कोबीचे मंचुरियन खायला घातले? तो मसाला डोसा खायला घालणारा रटाळ नवरा आहे का ते छान छान पदार्थ खाऊ घालणारा उत्साही नवरा आहे? सांग बरं. वारे वा, आधी तुम्हीच मला त्याच्या बरोबर फिरायला पाठवलं आणि आता माझी मस्करी करताय. अगं असं काय करतेस जानू, आम्हाला क्युरिओसिटी आहे म्हणून आम्ही विचारतोय. हा, आता तुला ऑकवर्ड वाटत असेल तर जाऊ दे, पण तू खुश आहेस ना? हा, बाय द वे, वन्स अगेन मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. ओके. बरं जानू, मी आता जातो झोपायला, उद्या सकाळी मला ऑफिसला जायचंय. हा, ओके. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बरं जानू, आता मी सुद्धा जातो आणि झोपतो. तू सुद्धा लवकर झोप. ओके.
हो. आणि वन्स अगेन हॅपी गुड नाईट. सॉरी सॉरी, गुड नाईट. भरत पास कर आता, किती खाशील? चल अभ्यासाला जा, चल. जानू पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चालू दे तुमचं. जानू आता सांग, अगं काय काय झालं? ही आणि काय काय गिफ्ट दिले त्याने? आई तू नाही काही विचारणार? तू का अशी गप्प उभी आहेस? अगं आता ह्यांचे जे प्रश्न आहेत तेच माझे आहेत. माहिती होतं मला. तू मला काही विचारणार नाहीस असं होणारच नाही. जानू आता विषय भरकटवू नकोस तू. हं? सांग ना काय काय झालं ते. विश्वा, आज तिचा बर्थडे हेही तू विसरू शकला नाहीयेस. तिला काय विसरणार आहेस? पण आता तुला जानूला विसरावंच लागेल. जानूला विसरू जमणार नाही. या आयुष्यात तरी जमणार नाही.